हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनुज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत चना सॅलड आणि चना चाट. इथे आपण पहिलं सॅलडची तयारी करून घेऊया. इथे मी घेतले 3 काकडी, हे 3 कलर कॅप्सिकमचे तुकडे, 1 टमॅटो सीड काढलेला आणि थोडीशी कोथिंबीर, ब्लॅक ऑलिव्स, 1 हिरवी मिरची. आता आपण हे सगळं कापून घेऊया. कधी कधी हे नुसतं असं सुकं खाणं पण बरं वाटतं, म्हणजे सॅलड चाट वगैरे असं ना. कधी कधी कंटाळा आला जेवण करायचा की असं मग मी करते. आणि चणे माझ्याकडे असतातच बॉईल केलेले फ्रीजमध्ये, तर ते कधी पण मी काय पाहिजे ते पण करू शकतो. आपण एका बोलमध्ये काकडी, हे 3 कलरचे कॅप्सिकम, ग्रीन, येलो आणि रेड. आता आपण कापूया टमॅटो. त्याचे मी सीड काढून 4 तुकडे केले. 1 कांदा, ते आपण आता चिरून घेऊ. आज मला गॅसवरचं काहीच करायचं नाहीये, कारण लाईट नाही आहेत. लाईट नसतील तेव्हा नो कुकिंग. आता घालते इथे टमॅटो, कांदा, हिरवी मिरची अर्धीच घेतली कारण ती मोठी मिरची होती म्हणून, आणि कोथिंबीर आणि चणे. त्याचे ड्रेसिंग आपण जरा नंतर करूया. तोपर्यंत मी चाटची तयारी करते. ब्लॅक ऑलिव्ह, आणखीन कलरफुल वाटायला, आणि त्याची टेस्ट पण छान येते. आपण ड्रेसिंगमध्ये घालणार आहोत लिंबू, सॉल्ट, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स, ऑलिव्ह ऑइल. आपल्याला चाटसाठी लागणार आहे इकडे रोस्टेड धणे, जिरा रोस्टेड आणि अजवाईन रोस्टेड. कोर्सली एकदम फाईन नाही करायची. आता आपण इथे दही तयार करून घेऊया, कारण चना दही चाट आहे. ते आपण विस्क करून घेऊया. मीठ, आपण मीठ घातलं. आता आपल्याला लागणार आहे चिली फ्लेक्स, हा कुटलेला मसाला, अजवाईन, जिरा आणि धणे. आपल्याला लागणार आहे थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा, कारण वरून परत आपण घालणार. त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया. आता आपण ह्याला असेंबल करूया. चणे, त्याच्यावर घालूया बॉईल केलेला बटाटा, एकच घेतलाय मी. त्याच्यावर घालूया आपण टमॅटो, त्यात घालूया आपण कांदा, कोथिंबीर, परत आपण घालूया त्याच्यात चणे. लेयर्स घालायचे त्याच्यात. आपण ह्याच्यात घालूया हे आपण फेटलेलं दही. मी त्याच्यात थोडंसं पाणी पण घातलं, थोडं पातळ व्हायला, कारण आम्हाला थोडं तसं आवडतं. या दह्यात घातलेला चाट मसाला, चिली फ्लेक्स, रोस्टेड धणा, जिरा आणि अजवाईनची कुटलेली. आपण परत चाट मसाला थोडं स्प्रिंकल करूया. धनिया आणि पुदिनाची चटणी मी इमर्जन्सीला अशी ठेवते, कारण आता मला चटणी करायला इलेक्ट्रिसिटी पण नाही आहे, म्हणून. इमर्जन्सीला असं सगळं ठेवलेलं असलं ना की पटकन नाही होतं. ही थोडी तिखट आहे. स्प्रेड करून घेऊया. आणि टॅमरिन आणि डेटची चटणी. वरून परत थोडीशी कोथिंबीर. आता आपण करणार आहोत सॅलडचं ड्रेसिंग. कुटलेली काळी मिरी, चिली फ्लेक्स, मीठ,
लिंबू लिंबू खूप छान आहेत, रसरशीत. आणि ऑलिव्ह ऑइल. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि सर्व करताना ते मिक्स करूया. आपण हे ड्रेसिंग आता आपण सॅलडमध्ये घालूया. त्यात घातले काळी मिरी, चिली फ्लेक्स, लेमन, ऑलिव्ह ऑइल, ब्लॅक पेपर. ड्रेसिंग वगैरे केलेलं आवडतं का सॅलड? हो, पण आपण जेव्हा ड्रेसिंग घालतो तेव्हा लगेचच सर्व करायला घ्यायचं नाही, तर मग ते त्याचं पाणी सुटतं. काकडी बिकडी आहे ना, तर मग त्याचं पाणी सुटतं आणि मग ते चांगलं नाही राहत. मग ते खाली पाणी पाणी सगळं टेस्ट सगळी खाली जाते. तर आज लाईट नाही आहेत, त्यामुळे आमचं आज हेच जेवण. तुम्हाला माझी सॅलडची साधी सोपी रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ह्याच्यात आता गार्निशिंग करूया. पॉमोग्रॅनेट. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आहे आजचा आमचा लंच मेनू. चना सॅलड आणि चना दही चा.